हॅलो स्टुडंट्स, आज आपण मोशन इन प्लेन ह्या चॅप्टरमध्ये आपला नेक्स्ट पॉइंट चालू करणार आहोत. आजच्या पॉइंटचं नाव आहे इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन. आपल्याला मोशनची काय बघायचे आहेत? इक्वेशन्स बघायचे आहेत. आणि आपल्याला माहित असेल की टोटल किती इक्वेशन्स आहेत मोशनची. तर वी नो दॅट देर आर 3 इक्वेशन्स ऑफ मोशन, किंवा ज्यांना आपण म्हणू शकतो न्यूटन्स इक्वेशन्स ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म एक्सेलरेशन. आणि ती तिन्ही इक्वेशन्स तुम्हाला पाठ आहेत, पण त्या तिन्ही इक्वेशन्स आज आपण प्रूफ किंवा ती 3 इक्वेशन कशी तयार झाली हे आजच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत. पहिले इक्वेशन सगळ्यांना माहिती आहे, v इज इक्वल टू यू प्लस एटी. सेकंड इक्वेशन आहे s इज इक्वल टू ut प्लस हाफ एटी स्क्वेअर. अँड थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. आता याच्या प्रत्येक टर्मला आपण काय म्हणतो, ही तिन्ही इक्वेशन्स तुम्ही बघितलेली असतील. ओके, त्यातल्या व्ही ला आपण म्हणतो फायनल व्हेलॉसिटी, बॉडीची फायनल व्हेलॉसिटी. यू ला काय म्हणतो आपण? इनिशियल व्हेलॉसिटी. ए ला काय म्हणतो? बॉडीमध्ये प्रोड्यूस होणारं एक्सेलरेशन. टी म्हणजे टाइम, हे मी लिहित नाही, तुम्ही समजून घ्या. अगेन सेकंड इक्वेशन मध्ये यस म्हणजे काय असणार आहे? डिस्प्लेसमेंट. आता आपण कुठल्या मोशनचा स्टडी करतोय? रेक्टिलिनियर मोशन. ओके, अजून आपली रेक्टिलिनियर मोशन कंप्लीट झालेली नाही. रेक्टिलिनियर मोशन म्हणजे मोशन अलॉंग स्ट्रेट लाईन. मग स्ट्रेट लाईन मोशन मध्ये मॅग्निट्यूड ऑफ डिस्प्लेसमेंट आणि डिस्टन्स दोन्ही सेम असतात, त्यामुळे ह्याला डिस्प्लेसमेंट म्हणा किंवा डिस्टन्स म्हणा, रेक्टिलिनियर मोशन मध्ये चालतं. नंतर यू इनिशियल व्हेलॉसिटी, टी टाइम, एक्सेलरेशन टाइम, फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी, एक्सेलरेशन, डिस्प्लेसमेंट. ओके, आणि आणखी एक नाव आहे, ह्या तिन्ही इक्वेशन आपण म्हणतो कायनॅमॅटिकल इक्वेशन्स. ओके, पण ही इक्वेशन्स आपण कॅल्क्युलेशन पर्पज साठी काय करतो? यूज करतो. तुम्हाला सांगतील की एक बॉडी आहे, तिची इनिशियल व्हेलॉसिटी समजा किती होती? 0 होती. त्या बॉडीमध्ये काहीतरी समथिंग एक्सेलरेशन होतं. मग आफ्टर 5 सेकंड त्या बॉडीनं कव्हर केलेलं डिस्टन्स फाइंड आउट करा. ह्या टाईपचे जे एक्झाम्पल आहे त्या एक्झाम्पलसाठी आपण ही कायनॅमॅटिकल इक्वेशन्स यूज करून आपण डिस्प्लेसमेंट काढू शकतो, फायनल व्हेलॉसिटी काढू शकतो. ओके, एक्सेलरेशन सुद्धा फाइंड आउट करू शकतो. पण ही इक्वेशन्स यूज कधी करायची त्यासाठी एक कंडिशन आहे, ती कंडिशन खूप महत्वाची आहे. ही इक्वेशन्स यूज करण्यासाठी कंडिशन आहे की त्या बॉडीमध्ये जे एक्सेलरेशन प्रोड्यूस झाले, एक्सेलरेशन तयार झाले, ते एक्सेलरेशन कसं पाहिजे? युनिफॉर्म पाहिजे, म्हणजे कॉन्स्टंट पाहिजे. बॉडी जवळ असणारं एक्सेलरेशन युनिफॉर्म असेल तरच तुम्ही ही इक्वेशन्स ऑफ मोशन किंवा न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन ही 3 इक्वेशन्स तुम्ही यूज करू शकता आणि कॅल्क्युलेशन करू शकता. हा रूल आहे. ओके, पण आपण ही इक्वेशन कोणासाठी बघणार आहे? रेक्टिलिनियर मोशनसाठी. आपण असं म्हणू शकतो, तुमची मोशन कशी आहे? रेक्टिलिनियर मोशन. बॉडीची मोशन कशी आहे? रेक्टिलिनियर. विथ त्या बॉडी जवळ असणारा एक्सेलरेशन कसं आहे? विथ युनिफॉर्म एक्सेलरेशन. आता सुरुवातीला आपल्याला एक एक्झाम्पल बघावं लागेल. आता हे 3 इक्वेशनचं प्रूफ आपण नंतर बघू. पहिल्यांदा आपण एक्झाम्पल बघावं लागेल, ज्या एक्झाम्पल मध्ये बॉडीची मोशन कुठली असेल? रेक्टिलिनियर. प्लस बॉडीमध्ये असणारं एक्सेलरेशन कसं असणार आहे? युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट. आणि असं एक्झाम्पल आपल्याला माहिती आहे, रेक्टिलिनियर मोशन विथ युनिफॉर्म एक्सेलरेशनचं बेस्ट एक्झाम्पल आहे फ्रीली फॉलिंग बॉडी. हे सगळ्यांना माहिती आहे. फॉर एक्झाम्पल, अर्थ सरफेस पासून हा पेन h हाईट वर आहे. इथून ह्या पेनला जर मी रिलीज केलं तर ह्या पेनवरती कुठले कुठले फोर्स ऍक्ट होत आहेत? तर आपल्याला माहिती ह्या पेनवरती अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करतोय इन डाऊनवर्ड डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर ऑफ द अर्थ. आणखी एक फोर्स आहे एअरचा रेजिस्टन्स किंवा एअरचं फ्रिक्शन, पण तो फोर्स आपण काय म्हणतोय? निग्लिजिबल मानूया या ठिकाणी. म्हणजे ह्या बॉडीवर फक्त एकच फोर्स ऍक्ट होतोय, अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अर्थनं ह्या पेनवर ऍक्ट केलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. म्हणजे ज्यावेळी बॉडीवरती फक्त एकच फोर्स ऍक्ट होत असेल, अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्यावेळी बॉडीची जी मोशन असणार आहे त्या मोशनला आपण म्हणतो, किंवा त्या बॉडीला आपण कसली बॉडी म्हणतो? फ्रीली फॉलिंग बॉडी. लक्षात आलं? फ्रीली फॉलिंग बॉडी. आणि बॉडी कशी जाते? स्ट्रेट लाईन मध्ये खाली जाते, म्हणून कुठली आली? रेक्टिलिनियर मोशन. आणि ह्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होणारा एक्सेलरेशन कसं आहे? कॉन्स्टंट किंवा युनिफॉर्म. म्हणून आपण ह्या एक्झाम्पलला काय म्हणू शकतो? फ्रीली फॉलिंग बॉडी. हे कोणाचं एक्झाम्पल आहे? तर रेक्टिलिनियर मोशन विथ युनिफॉर्म एक्सेलरेशन. आता आपण बघूया, सपोज दिस इज अर्थ सरफेस आणि एक बिल्डिंग आहे, आणि ह्या बिल्डिंगवर तुम्ही इथं आहात, आणि तुम्ही हातामध्ये काय घेतले?
एक बॉल घेतला, एक बॉडी घेतली, ज्या बॉडीचं मास किती आहे एम. जस्ट तुम्ही या बॉडीला काय करणार आहात, रिलीज करणार आहात. इनिशियली या बॉडीची व्हेलॉसिटी किती असणार आहे, 0. ओके. आणि तुम्ही जर या बॉडीला रिलीज केलं तर बॉडी हा पाथ काय करेल, ट्रेस करेल आणि कुठे हिट करणार, तुमच्या अर्थ सरफेसला काय करणार, हिट करणार. आता असं म्हणूया की तुम्ही इथून रिलीज केल्यानंतर अर्थ सरफेस पर्यंत पोहोचण्यासाठी त्या बॉडीला किती वेळ लागला, 4 सेकंद. असं मानून चालू आपण, म्हणजे 4थ्या सेकंदाला बरोबर त्या बॉडीने काय केलं, अर्थ सरफेसला हिट केलं. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की ज्यावेळी ही बॉडी, ज्यावेळी हा बॉल अर्थला हिट करेल त्यावेळी त्या बॉलची व्हेलॉसिटी किती असेल. तर तुम्हाला एक गोष्ट माहित असेल की ह्या बॉलवरती अर्थ काय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट करते. ओके ना. आपल्याला न्यूटन सेकंड लॉ इक्वेशन माहिती आहे, एफ इज इक्वल टू एम ए. ज्या ज्यावेळी बॉडीवरती फोर्स ऍक्ट होतो त्या त्यावेळी बॉडीमध्ये काय डेव्हलप होतं, ऍक्सलरेशन. मग अर्थ ह्या बॉडीवरती फोर्स अप्लाय करते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे 100% ह्या बॉलमध्ये, ह्या बॉडीमध्ये एक ऍक्सलरेशन डेव्हलप झालं असेल. ओके. आता ते ऍक्सलरेशन आपण फाइंड आउट करूया, ते ऍक्सलरेशन किती आहे. ओके. आता आपण ऑब्झर्वेशन केली आणि प्रत्येक 1 सेकंदानंतर त्या बॉडीची व्हेलॉसिटी आपण काय केली, नोट डाऊन केली आफ्टर एव्हरी 1 सेकंड. आणि त्या व्हेलॉसिटीवरून आपण काय काढूया, ऍक्सलरेशन. कारण ऍक्सलरेशन म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. व्हेलॉसिटी चेंज झाली तरच बॉडीमध्ये काय असतं, ऍक्सलरेशन. ओके. सुरुवातीला ऍट टाइम टी इज इक्वल टू 0 सेकंड त्या बॉडीची व्हेलॉसिटी किती होती, 0 मीटर पर सेकंड. ऍट टाइम 1 सेकंड म्हणजे आफ्टर 1 सेकंड ती बॉडी इथून इथं आली, मी त्या बॉडीने एवढं डिस्टन्स काय केलं, कव्हर केलं. आणि आपण ऑब्झर्व केलं की त्या बॉडीची व्हेलॉसिटी, त्याला आपण V1 म्हणूया, ती किती झाली, 9.8 मीटर पर सेकंड. एवढी व्हेलॉसिटी त्या बॉडीनं अटेन केली. अगेन आफ्टर 1 सेकंड म्हणजे आपण काय म्हणूया, ऍट टाइम टी इज इक्वल टू 2 सेकंड. असं म्हणूया की आपण 3ऱ्या सेकंदाला त्या बॉडीने काय केलं, ग्राउंडला हिट केलं. ठीक आहे. आफ्टर 1 सेकंड म्हणजे ऍट टाइम टी इज इक्वल टू 2 सेकंड त्या बॉडीची व्हेलॉसिटी आपण किती म्हणूया, 9.6 मीटर पर सेकंड झाली. हे आपण ऑब्झर्व केलं. हे जे रिडिंग आहेत ते आपले ऑब्झर्वेशन आहेत. ओके. एक्झॅक्ट आपली रिडिंग आहेत असं मानूया आपण. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, बॉडीची व्हेलॉसिटी काय झाली, इन्क्रीज झाली. त्यामध्ये बॉडीने कव्हर केलेलं डिस्टन्स, ह्या डिस्टन्स पेक्षा हे डिस्टन्स काय जास्त आहे. आणि ऍट आफ्टर अगेन 1 सेकंड म्हणजे ऍट टाइम 3 सेकंड म्हणजे अगेन आफ्टर 1 सेकंड त्या बॉडीने काय केलं, ग्राउंडला हिट केलं. त्यावेळी त्या बॉडीची व्हेलॉसिटी आपल्याला मिळाली 29.4 मीटर पर सेकंड. हे आपले ऑब्झर्वेशन आहे. त्यामुळे त्या शेवटच्या टाइम इंटरव्हलला व्हेलॉसिटी किती झाली, 19.6 ची किती झाली, 29.4 म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली. त्यामुळे कव्हर केलेलं डिस्टन्स बघा सगळ्यात जास्त आहे. ह्या डिस्टन्स पेक्षा हे डिस्टन्स जास्त आणि ह्या डिस्टन्स पेक्षा हे डिस्टन्स जास्त, कारण व्हेलॉसिटी प्रत्येक सेकंदला इन्क्रीज होत झाली, इन्क्रीज झाली. ओके. आता व्हेलॉसिटी इन्क्रीज झाली म्हणजे व्हेलॉसिटी चेंज झाली, म्हणजे 100% या बॉडीमध्ये काय असणार, ऍक्सलरेशन. आपण पहिल्यांदा ह्या इंटरव्हलसाठी काय काढूया, ऍक्सलरेशन. सो व्हॉट इज मीन बाय ऍक्सलरेशन, चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन चेंज इन टाइम. चेंज कसा काढतो, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर दिस चेंज. ह्या इंटरव्हलला फायनल व्हेलॉसिटी किती आहे, 9.8 मायनस इनिशियल व्हेलॉसिटी किती आहे, 0 अपॉन टाइम रिक्वायर्ड फॉर चेंज T2 मायनस T1, T2 मायनस T1, 1 मायनस 0 म्हणजे किती, 1. ह्या इंटरव्हलला एक्सलेरेशन किती आलं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. व्हेलॉसिटीचं युनिट मीटर पर सेकंड आणि टाइमचं सेकंड, मीटर पर सेकंड म्हणजे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या इंटरव्हलला काय काढूया, एक्सलरेशन. फायनल व्हेलॉसिटी 19.6, इनिशियल व्हेलॉसिटी 9.8 अपॉन T2 मायनस T1 किंवा T3 मायनस T2, 2 मायनस 1 अगेन, कारण इंटरव्हल तर 1 सेकंद झाला. हे सॉल्व्ह केल्यानंतर ह्यांची वजाबाकी किती येणार, 9.8 अपॉन 1 लिहिण्याची गरज नाही. अगेन एक्सलरेशन किती आलं, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्या इंटरव्हलला एक्सलरेशन फाइंड आउट करा. फायनल व्हेलॉसिटी 29.4 मायनस इनिशियल 19.6 अपॉन T4 मायनस T3, 3 सेकंड मायनस 2 सेकंड, 1 सेकंड. आणि हे सॉल्व्ह ही वजाबाकी केल्यानंतर स्वतः मला उत्तर मिळणार आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्याच्यावरून आपल्याला एक इम्पॉर्टंट कन्क्लुजन मिळालं की ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी, बॉडी खाली येताना ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, बरोबर.
पण तो इन्क्रीज होण्याचा रेट कसा आहे, कॉन्स्टंट. आणि व्हेलॉसिटी इन्क्रीज होण्याचा रेट म्हणजेच काय, ऍक्सलरेशन. बघा ऍक्सलरेशन किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या ठिकाणी पण तेवढंच आहे, ह्या ठिकाणी पण तेवढंच आहे. ह्यालाच आपण म्हणतो युनिफॉर्म ऍक्सलरेशन. आणि बॉडीचा पाथ कसा आहे, स्ट्रेट लाईन. त्यामुळे आपण म्हणतो रेक्टिलिनियर मोशन विथ युनिफॉर्म ऍक्सलरेशन. ओके, आता हे ऍक्सलरेशन का डेव्हलप झालं, तर आपल्याला माहिती आहे ऍक्सलरेशन डेव्हलप होतो फोर्समुळे. मग ह्या बॉडी कुणी फोर्स अप्लाय केला, अर्थनं फोर्स अप्लाय केला. अर्थनं कुठला फोर्स अप्लाय केला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय केला. म्हणून या ऍक्सलरेशनला पर्टिक्युलर आपण नाव दिलं ऍक्सलरेशन. बॉडीमध्ये ऍक्सलरेशन आहे, पण कुणामुळे आहे, ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे ड्यू टू ग्रॅव्हिटी. यासाठी आपण एक पर्टिक्युलर सिम्बॉल घेतला ऍक्सलरेशनला. या एला आपण काय म्हणतो, जी. आणि ते किती आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. अँड दिस इज ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हे जे ऍक्सलरेशन आहे त्याला आपण नाव काय दिलं, ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कारण हे कुणामुळे प्रोड्यूस झाले, ग्रॅव्हिटीमुळे प्रोड्यूस झाले. लक्षात आलं. आणि ते किती आहे, कॉन्स्टंट आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही जी हाईट आहे, ही हाईट कशी घ्यायची, स्मॉल ऍज कम्पेअर टू रेडियस ऑफ द अर्थ. अर्थची जी रेडियस आहे, अर्थची रेडियस किती आहे आपल्याला माहिती आहे, 6400 किलोमीटर. ह्या रेडियसच्या कम्पॅरेटिव्ह ही हाईट कशी पाहिजे, लहान पाहिजे. तरच तुम्हाला ऍक्सलरेशन किती मिळणार, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तुम्ही खूप हाईटला गेला, अर्थ पासून खूप लांब गेला, खूप वरती गेला, तर हे ऍक्सलरेशन पुन्हा कमी होतं हाईट प्रमाणे. ओके, ह्याचा विचार तुम्ही करू नका, हे ग्रॅव्हिटेशन मध्ये आपण शिकणार आहोत. मग सध्या लक्षात ठेवा, ही जी हाईट आहे ती अर्थच्या रेडियस पेक्षा खूप कमी आहे. त्यावेळी ऍक्सलरेशन किती असणार आहे, 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे तुम्ही इथून काय केलं, सायमल्टेनियसली 2 बॉल काय केले, रिलीज केले, तर दोघांच्या मध्ये पण प्रोड्यूस होणारा ऍक्सलरेशन कसं असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. ओके, मग त्यासाठी आपण एक एक्सपेरिमेंट केला. तुम्ही काय केलं, ह्या हाईटवरून सायमल्टेनियसली एकाच वेळी एक तुम्ही काय केलं, एक स्पियर, अल्युमिनियमचा स्पियर, आणि एक तुम्ही काय केला, आपण म्हणूया की मोराचं पीस, जे तुम्हाला माहित असतं, जे खूप हलकं असतं. किंवा आपण म्हणूया की तुम्ही कागदाचा एक गोळा तयार केला, कागदाचा गोळा, आणि एका हातामध्ये तुम्ही लोखंडापासून तयार केलेला गोळा म्हणजे स्पियर. हे सायमल्टेनियसली जर खाली टाकले एकाच वेळी, तर अर्थला पहिल्यांदा कोण हिट करेल. हा एक्सपेरिमेंट जर आपण ऍक्च्युअल केला, तर आयर्न पासून, लोखंडापासून जो गोळा तयार झालाय, जो स्पियर तयार झालाय, त्याचा मास जास्त आहे, आणि कागदाचा जो गोळा आहे त्याचा मास ऑब्व्हियसली कमी आहे. तर तुम्ही काय बघाल की लोखंडाचा गोळा जो आहे तो पहिल्यांदा अर्थला काय करणार, लवकर हिट करणार. पण आपल्याला काय सांगितलंय, ज्या ज्या बॉडी कशा असतात, फ्रीली फॉलिंग बॉडी, बरोबर, त्या सगळ्यांच्या मध्ये काय होतं, सेम ऍक्सलरेशन प्रोड्यूस होतं. किती, 9.8. म्हणजे त्या लोखंडाच्या गोळ्यामध्ये किती ऍक्सलरेशन पाहिजे, 9.8. आणि त्या कागदाच्या गोळ्यामध्ये पण किती पाहिजे, 9.8. किंवा तुम्ही जर मोराचं पीस टाकलं, जे खूप हलकं आहे, त्याचा मास या दोघांपेक्षा कमी, त्याच्यामध्ये पण किती ऍक्सलरेशन पाहिजे, 9.8. बरोबर ना, आत्ताच आपण बघितलं. मग ह्याचा अर्थ ह्या तिन्ही गोष्टी एकाच वेळी अर्थ सरफेसला टच झाल्या पाहिजेत, हिट झाल्या पाहिजे. पण असं होत नाही. असं का होत नाही, ड्यू टू एअर रेजिस्टन्स, एअरच्या फोर्समुळे. ओके, आपण काय सांगितलं होतं, एअरचा जो फोर्स आहे, एअरचं जे फ्रिक्शन आहे ते आपण निग्लिजिबल मानले. पण ऍक्च्युअली तुम्हाला माहिती आहे की जर तुम्ही मोराचं पीस घेतलं, तर त्याच्यावरती एअरचा फोर्स अप्लाय झाल्यामुळे ते उशिरा खाली पोहोचणार. म्हणजे हाच एक्सपेरिमेंट जर तुम्ही व्हॅक्यूम मध्ये केला, व्हॅक्यूम मध्ये काय करणार तुम्ही, तर बघा, व्हॅक्यूम मध्ये एक ट्यूब घेणार तुम्ही, आणि ह्यातली सगळी एअर तुम्ही काढून टाकणार. हा तयार करायला व्हॅक्यूम, म्हणजे एअरचा अपोज आहे का, नाही. आणि तुम्ही जर एकाच वेळी इथून तो तुम्ही लोखंडापासून तयार केलेला स्पियर जो जड आहे, आणि नंतर तुम्ही काय केला, समजा तुमच्या मोराचं पीस, ते मी असं दाखवतो तुम्हाला समजण्यासाठी. ओके, एकाच वेळी जर आपण खाली सोडले, तर ते एकाच टायमिंगला काय करणार, तुमच्या ग्राउंडला, ह्या सरफेसला काय करणार, टच करणार. म्हणजे दोघांच्या मध्ये किती ऍक्सलरेशन प्रोड्यूस झालं, सेम ऍक्सलरेशन, दॅट इज 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर अँड 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ही वस्तू जड आहे, त्याचं मास जास्त आहे, आणि ही वस्तू हलकी आहे, त्याचं मास कमी आहे. ह्याचा अर्थ हे जे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे, हे ऑब्जेक्टच्या मासवर डिपेंड नाही. हा ऍक्च्युअल एक्सपेरिमेंट करून बघितलेला आहे व्हॅक्यूम मध्ये. ओके, आणि तो एक्सपेरिमेंट काय झाला, सक्सेस झाला. ह्या दोन्ही गोष्टी, एक जड वस्तू आणि एक हलकी वस्तू, एकाचा मास जास्त आहे, एकाचा मास कमी आहे, पण दोघांच्या मध्ये प्रोड्यूस होणारा ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे, सेम आहे. म्हणजे हे ऍक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मासवर डिपेंड नाही, मास कमी असू दे किंवा जास्त असू दे. ओके, सो दिस इज द युनिफॉर्म ऍक्सलरेशन. मला वाटतं तुम्हाला समजलेला आहे युनिफॉर्म ऍक्सलरेशनचा अर्थ. अशा वेळी आपण ही कायनेमॅटिकल इक्वेशन वापरू शकतो. आता मी जर तुम्हाला क्वेश्चन विचारला, तर मी इथून एक बॉल खाली टाकला,
ओके, आफ्टर 5 सेकंद त्या बॉलनं कव्हर केलेलं डिस्टन्स काढा, म्हणजे तुम्हाला यस काढायचं आहे. म्हणजे सेकंड कायनेमॅटिक इक्वेशन तुम्ही वापरू शकता. यस फाइंड आउट करायचं. यू किती घेणार, इनिशियल व्हेलॉसिटी 0, यूटी टर्म किती झाली 0 प्लस हाफ ए किती घेणार तुम्ही 9.8, कारण त्या बॉलमध्ये किती ऍक्सलरेशन आहे 9.8, आणि टी किती घेणार 5 सेकंड. हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्टली काय मिळेल, आफ्टर 5 सेकंड त्या बॉलनं कव्हर केलेलं डिस्टन्स मिळेल तुम्हाला. मग हे इक्वेशन मी इथं का वापरलं, कारण त्या बॉलमध्ये प्रोड्यूस होणारं ऍक्सलरेशन युनिफॉर्म आहे. युनिफॉर्म नसतं तर मी ही इक्वेशन्स अप्लाय करू शकत नाही. ओके, आता 1 बाय 1 आपण काय बघूया, या तिन्ही इक्वेशनची आपण प्रूफ बघू. त्यासाठी आपण व्हेलॉसिटी टाइम ग्राफ प्लॉट करणार आहोत. व्हेलॉसिटी टाइम ग्राफ हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलंय. तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये मोशन इन प्लेनच्या सगळ्या लेक्चरची लिंक देतो. ती लेक्चर अगोदर बघून घ्या, नंतर हे लेक्चर बघा, मी तुम्हाला व्यवस्थित समजेल. ओके, म्हणजे तुम्हाला युनिफॉर्म ऍक्सिलरेशन हा पॉइंट व्यवस्थित समजलेला आहे. आता आपण एक्झॅक्टली आपला पॉइंट स्टार्ट करू. इक्वेशन्स ऑफ मोशन, जी 3 इक्वेशन्स मी मगाशी लिहिली होती त्यांना आपण म्हणतो इक्वेशन्स ऑफ मोशन. आणि ती इक्वेशन्स आपण कधी अप्लाय करतो, ज्यावेळी बॉडीजवळ कसं ॲक्सलरेशन असेल, युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट ॲक्सलरेशन असेल. आणि त्या इक्वेशनचं प्रूफ ओके आपण बघणार आहे बाय युझिंग ग्राफिकल मेथड. ह्या ठिकाणी आपण एक ग्राफ प्लॉट करणार आहे. तो ग्राफ आहे व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. आपण एक टेबल घेऊ, टाइम सेकंडमध्ये आणि व्हेलॉसिटी मीटर पर सेकंडमध्ये. आता ज्यावेळी आपण ऑब्झर्वेशन स्टार्ट केलं त्यावेळी बॉडी ऑलरेडी कशी होती, मोशनमध्ये होती असं मानूया. त्यामुळे ॲट 0 सेकंड द व्हेलॉसिटी ऑफ बॉडी इज सपोज 10 मीटर पर सेकंड. ओके, आफ्टर 5 सेकंड it becomes velocity of body becomes 20 meter per second. At 10 second म्हणजे again after 5 second velocity becomes 30 meter per second. Again 5 second velocity becomes 40 meter per second. ओके, मग इथं टाइम इंटरवल किती आहे, इक्वल आहे ना. एव्हरी आफ्टर 5 सेकंद इन्क्रीज इन व्हेलॉसिटी, रेट ऑफ इन्क्रीज इन व्हेलॉसिटी इज कॉन्स्टंट. बघा प्रत्येक 5 सेकंदाला व्हेलॉसिटी 10 काय होते, इन्क्रीज होते. म्हणजे तुम्ही जर प्रत्येक इंटरवलला जर ॲक्सिलरेशन फाइंड आउट केलं तर ते कसं येणार, युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट. ओके, आता आपण काय करूया, ग्राफ प्लॉट करूया. एक्झॅक्टली इथं वाय ॲक्सिसवर आपण काय घेणार आहे, व्हेलॉसिटी, आणि एक्स ॲक्सिसवर आपण काय घेऊया, टाइम, आणि वाय ॲक्सिसवर आपण काय घेणार, व्हेलॉसिटी. ओके, हा काय झाला ओरिजिन. आता स्केल जर घेतला आपण काय घेऊया, 0 सेकंड, 5 सेकंड, 10 सेकंड, 15 सेकंड, 20 सेकंड अँड सो ऑन. ओके, व्हेलॉसिटी आपण घेऊ 10 मीटर पर सेकंड, 20, 30 अँड 40 सो ऑन. आपण इथपर्यंतच ग्राफ प्लॉट करू, 30 पर्यंतच. ओके, पुढं पण असणार आहे रिडिंग्स किंवा मेजरमेंट्स, ते तुम्ही लक्षात ठेवायची. आता 0 सेकंदला व्हेलॉसिटी किती आहे, 10. ॲट 5 सेकंद व्हेलॉसिटी किती आहे, 20. मग 20मधून अशी लाईन घ्या आडवी, आणि 5मधून अशी उभी लाईन घ्या, इथं पॉईंट येणार. ॲट 10 सेकंद व्हेलॉसिटी किती आहे, 30. ओके, ग्राफ हे पॉईंट जर जोडले तर ग्राफ कसा येणार, स्ट्रेट लाईन. आता हे आपण इरेज करूया, ह्याची आपल्याला काय गरज नाही आता. ओके, आता इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, 10 मीटर पर सेकंड. इनिशियल व्हेलॉसिटीला आपण म्हणतो यू. फायनल व्हेलॉसिटी किती आहे, 30 मीटर पर सेकंड, त्याला आपण म्हणतो व्ही. इनिशियल टाइम किती होता, 0 सेकंड. ओके, फायनल टाइम किती आहे, 10 सेकंड. फॉर एक्झाम्पल त्या 10 सेकंडला मी काय म्हणतो, टाइम टी. पहिला टाइम 0, फायनल टाइम टी. ओके, मग इनिशियल व्हेलॉसिटी किती होती, 10 होती ना. मग इथं आपण काय म्हणणार, ह्याला यू, इनिशियल व्हेलॉसिटी यू. फायनल किती आहे, तर इथून आपण एक काय टाकणार, असा परपेंडिक्युलर. सो फायनल व्हेलॉसिटी व्ही जी आपण किती घेतली होती, 30. इनिशियल टाइम किती आहे, 0, आणि फायनल टाइम किती आहे, इथून एक काय टाका, परपेंडिक्युलर. ओके, हा झाला फायनल टाइम. फायनल टाइम किती आहे, टी. म्हणजे टी टाइम असताना व्हेलॉसिटी किती आहे, व्ही फायनल, आणि इनिशियल टाइम 0 असताना व्हेलॉसिटी किती आहे, 10 मीटर पर सेकंड. दॅट इज यू इनिशियल व्हेलॉसिटी. हा आपल्याला काय मिळाला, ग्राफ मिळाला.
ओके, दिस इज व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ. आणि टाइम ग्राफ, व्हेलॉसिटी वर्सेस टाइम ग्राफ कसा आलेला आहे? स्ट्रेट लाईन आलेला आहे. फक्त ओरिजिनमधून स्टार्ट झालेला नाही. ओरिजिनमधून कधी स्टार्ट झाला असता? जर 0 सेकंदला आपण व्हेलॉसिटी 0 मानली असती तर. ओके, आता आपल्याला ह्या ग्राफबद्दलचं डिस्कशन सुद्धा आपल्याला माहिती आहे. आपण दोन गोष्टी बघितल्या होत्या. व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जो स्लोप असतो, म्हणजे ह्या लाईनचा जर मी स्लोप फाइंड आउट केला तर मला कुणाची व्हॅल्यू मिळणार? आठवतंय का? तर तुम्हाला आठवत असेल, स्लोप ऑफ व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स काय? ॲक्सलरेशन. व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा स्लोप तुम्हाला कुणाची व्हॅल्यू देतो? ॲक्सलरेशनची व्हॅल्यू देतो. ओके, आणि व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया अंडर व्हीटी ग्राफ गिव्स डिस्प्लेसमेंट. ते नंतर बघू. पहिल्यांदा आपण ह्या व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा काय काढूया? स्लोप काढूया. अगोदर आपण पॉईंटचे नाव देऊ. समजा ह्याला मी ओ म्हणलं, ह्या पॉईंटला म्हणतो मी ए, ह्या पॉईंटला मी म्हणतो बी. ओके, आता आपण काय काढूया? स्लोप काढूया. आता स्लोप कसा काढणार? ही इनिशियल व्हेलॉसिटी यू आहे आणि ह्या पॉईंटला आपण नाव दिलं ए, असं लक्षात ठेवा. आता ह्या लाईनचा स्लोप कसा काढणार? तर आपल्याला माहिती आहे, स्लोप इज इक्वल टू काय? टॅन थिटा. आणि थिटा म्हणजे काय? ह्या स्ट्रेट लाईननं ह्या पॅरलल लाईन बरोबर, म्हणजे ह्या एक्स ॲक्सिसला जी पॅरलल लाईन असेल, एक्स ॲक्सिसला इथं जी पॅरलल लाईन असेल किंवा हॉरिझॉन्टल लाईन असेल, त्या हॉरिझॉन्टल लाईन बरोबर ह्या स्ट्रेट लाईननं तयार केलेला जो अँगल आहे तो थिटा. आणि त्या थिटाचा काय काढायचा? टॅन काढायचा. मग त्यासाठी आपल्याला इथे एक लाईन ड्रॉ करावी लागेल. इथे एक मी लाईन ड्रॉ केली. ओके, आणि ह्या पॉईंटला मी नाव दिलं सी. अशा तऱ्हेने आपल्याला ए बी सी नावाचा काय मिळाला? ट्रायंगल. आणि हा जो अँगल आहे त्या अँगलला मी काय म्हणणार? थिटा. ह्या लाईननं ह्या ए सी लाईन बरोबर तयार केलेला अँगल थिटा, आणि त्या थिटाचा काय काढायचा? टॅन. ओके, मग टॅन थिटाचा फॉर्म्युला काय आपल्याला माहिती आहे? परपेंडिक्युलर अपॉन बेस. आणि हा स्लोप कोणाचा आहे? व्हीटी ग्राफचा. आणि व्हीटी ग्राफचा स्लोप म्हणजे काय असतं? ॲक्सलरेशन. सो स्लोप ऑफ व्हीटी ग्राफ इज इक्वल टू ॲक्सलरेशन. त्यामुळे ह्या स्लोपला मी काय लिहू शकतो? ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन किती आलं? परपेंडिक्युलर अपॉन बेस. ओके, मग ह्या टॅन थिटासाठी हा बी सी काय होणार? परपेंडिक्युलर. मग परपेंडिक्युलर काय आला? बी सी अपॉन बेस. ही ए सी लाईन काय होणार? ह्या ट्रायंगलमध्ये बेस. ओके, किंवा हे आपण पुढे लिहू इथं, परपेंडिक्युलर बी सी अपॉन बेस किती आला? ए सी. अँड स्लोप ऑफ व्हीटी ग्राफ गिव्स ॲक्सलरेशन. आता बी सी अपॉन ए सीची व्हॅल्यू फाइंड आउट करूया, आपल्याला ॲक्सलरेशन मिळेल. सो दिस इज बी सी. ओके, ह्या बी सीची व्हॅल्यू किती असेल? तर आपल्याला माहिती आहे, ओरिजिनपासून ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी आपण किती मांडली होती? व्ही. हो का, एवढी. आणि ओरिजिनपासून ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी आपण किती मांडली होती? यू. मग एवढा जो सेक्शन आहे, एवढा जो पोर्शन आहे बी सी, ह्याची व्हॅल्यू किती असेल? तर व्ही मायनस यू, दॅट इज बी सी किती असणार आहे? व्ही मायनस यू. सो बी सी व्ही मायनस यू अपॉन ए सी. ए सी इज अ बेस. ओके, तर किती असणार आहे? एवढी. ए सीची व्हॅल्यू किती असणार आहे? टी मायनस झिरो. टी मायनस झिरो. ओके, म्हणजे तुम्हाला काय मिळालं? ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आता ए टीला इकडे घ्या. सो ए टी इज इक्वल टू व्ही मायनस यू. आणि ह्या मायनस यूला जर मी इकडं आणलं तर काय होणार? प्लस होणार ना. मग काय होणार इकडं? ए टी प्लस यू इज इक्वल टू व्ही. हे जर मी व्यवस्थित लिहिलं तर काय होणार? व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. ओके, सो दिस इज द फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सलरेशन, किंवा दिस इज द फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन. ओके, आणि ते आपण कशावरून फाइंड आउट केलं? तर ह्या व्ही टी ग्राफचा किंवा ह्या स्ट्रेट लाईनचा तुम्ही सिम्पली काय फाइंड आउट केला? स्लोप. आणि व्ही टी ग्राफचा स्लोप म्हणजे काय असतं? ॲक्सलरेशन. लक्षात आलं? ओके, सिम्पल आहे. सो दिस इज द फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन. ते आपण आता इथे लिहून घेऊया. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. हे इक्वेशन आपल्याला मिळालं. आता आपण काय करूया? इक्वेशन ऑफ सेकंड इक्वेशन ऑफ मोशन आपण फाइंड आउट करूया. हे समजलंय तुम्हाला? ठीक आहे. आता आपण सेकंड इक्वेशनचं प्रूफ बघूया. आता आपल्याला आणखी एक गोष्ट माहिती आहे, जर मी व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जर काय काढला? एरिया काढला, तर मला काय मिळणार आहे? डिस्प्लेसमेंट. आता लिहून घेऊया आपण, एरिया अंडर velocity time graph gives displacement.
ओके, आपल्याला काय मिळणार, व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा जर मी एरिया फाइंड आउट केला तर मला डिस्प्लेसमेंट मिळणार. ठीक, आता हा आपला काय ग्राफ आहे बघा. ग्राफ कसा आला आहे, ग्राफचं नेचर कसं आहे, स्ट्रेट लाईन, बरोबर. आता ह्याच्या अंडर किती एरिया येतो, ह्याच्या अंडर हा सगळा एरिया येतो, एवढा सगळा. मग हा सगळा एरिया बघा, इथून ओ ए बी सी आणि ह्या पॉईंटला इथं नाव देतो मी डी. दिस इज द एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. ओके, आता हा एरिया आपण फाइंड आउट करूया. कसा फाइंड आउट करणार, कुठला एरिया, एरिया ओ ए बी डी, ओ ए बी डी. आणि हा एरिया कुणाच्या अंडर आहे, व्हेलॉसिटी टाइम ग्राफ. आणि तो तुम्हाला कुणाची व्हॅल्यू देणार, डिस्प्लेसमेंटची. आणि डिस्प्लेसमेंट आपण दाखवतो यसनं. सो एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ गिव्स डिस्प्लेसमेंट म्हणजे यस. तुम्हाला यस डिस्प्लेसमेंट पाहिजे असेल तर हा पूर्ण एरिया ओ ए बी डी फाइंड आउट करा. आता हा पूर्ण एरिया फाइंड आउट कसा करायचा, तर बघा ह्या पूर्ण एरियामध्ये तुम्हाला दोन एरिया दिसत आहेत. एक म्हणजे हा ट्रायंगल आणि हा म्हणजे रेक्टँगल. आपण काय करूया, सेपरेटली फाइंड आउट करूया. ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करूया, रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करूया आणि दोघांचे काय करूया आपण ॲडिशन करूया. सिम्पल. ओके, मग एरिया ओ ए बी डीला आपण दोन पार्टमध्ये डिवाइड केलं. पहिला एरिया कुठला असणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी प्लस एरिया ऑफ रेक्टँगल कुठला, ओ ए सी डी, ओ ए सी डी. ठीक आहे. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी. ट्रायंगलचा एरिया म्हणजे काय असतं, हाफ इंटू बेस इंटू हाईट. हे तुम्हाला झालं असेल. ट्रायंगलचा एरिया म्हणजे हाफ इंटू बेस. ह्या ट्रायंगलचा बेस म्हणजे कोण आहे, ए सी इंटू बी सी काय झाली, हाईट झाली. हाफ बेस इंटू हाईट प्लस रेक्टँगलचा एरिया काय असतो, हाईट इंटू बेस, बरोबर ना. ही हाईट, हाईट किती आहे, ओ ए इंटू बेस किती आहे, ओ डी. किंवा सिम्पली म्हणा लेंथ इंटू ब्रेड्थ. एरिया ऑफ रेक्टँगल काय असणार आहे, लेंथ. लेंथ ही घ्या किंवा ही घ्या, दोन्ही लेंथ इक्वल असणार आहे. सी डी घ्या किंवा ए ओ घ्या. आपण ओ ए घेतली किंवा ए ओ घेतली इंटू बेस किती आहे तर ओ डी किंवा ब्रेड्थ किती आहे तर ओ डी. ठीक आहे. आता व्हॅल्यू पुट करूया. हाफ ए सी, ए सी म्हणजे हे. आता हा किती असणार आहे, टी मायनस झिरो. ए सी किती असणार आहे, टी मायनस झिरो इंटू बी सी. हा बी सी, बी सी आपण ऑलरेडी फाइंड आउट केला आहे मगाशी. किती आहे, व्ही मायनस यू, व्ही मायनस यू प्लस ओ ए किती आहे, ओ ए. ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी किती आहे, यू. आणि ह्या पॉईंटची किती आहे, झिरो. मग ओ ए डिस्टन्स तुम्हाला किती मिळणार, यू मायनस झिरो म्हणजे किती, यू मिळणार इंटू ओ डी. ओ डी किती असणार आहे, टी मायनस झिरो म्हणजे किती, टी. ओ डी बरोबर आहे ना, टीच आहे ना टाईम. ओके. आता टी मायनस झिरो म्हणजे किती असणार आहे, टीच असणार आहे. तर मी टी लिहितो. ओके. हाफ टी इंटू आता व्ही मायनस यूची व्हॅल्यू आपण पुट करूया फ्रॉम इक्वेशन 1. हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला व्ही मायनस यूची व्हॅल्यू मिळू शकते. कशी मिळणार आहे, ह्या यूला इकडं आणा. मग काय होईल, व्ही मायनस यू इज इक्वल टू काय राहिलं, 80. मग व्ही मायनस यूची व्हॅल्यू काय झाली, 80. सो वी पुट हिअर व्ही मायनस यू इज इक्वल टू 80 प्लस हे किती होणार, यू इंटू टी म्हणजे यू टी. सो इन दिस वे वी गेट देअरफॉर यस इज इक्वल टू हे काय झालं, हाफ टी इंटू 80, टी इंटू टी, टी स्क्वेअर. हे काय झालं, हाफ ए टी स्क्वेअर, हाफ ए टी स्क्वेअर प्लस यू टी. म्हणजेच यस इज इक्वल टू यू टी पहिल्यांदा झाल्या, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सो दिस इज द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन. इथं लिहितो मी, यस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. समजलं, सिम्पल आहे. सेकंड जे आपलं कन्क्लुजन होतं व्ही टी ग्राफचं काय होतं, तर व्हेलॉसिटी टाइम ग्राफचा एरिया म्हणजे काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. तेच आपण फाइंड आउट केलं. आणि ट्रायंगलचा एरिया प्लस रेक्टँगलचा एरिया, दोन्ही एरिया जर ॲड केले तर आपल्याला एरिया मिळणार ओ ए बी डी. आणि टोटल एरिया ओ ए बी डी म्हणजेच काय असणार आहे, डिस्प्लेसमेंट. मग डिस्प्लेसमेंट तुम्हाला एवढं मिळालं, यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. ओके. आता शेवटचं
इक्वेशन ऑफ मोशन, थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आता आपण बघूया. ओके, आता आपण थर्ड इक्वेशन ऑफ मोशन बघूया. आता सुरुवातीपासून आपण बघितलेलं आहे की ॲक्सलरेशन कसं आहे बॉडीचं किंवा पार्टिकलचं, तर युनिफॉर्म किंवा कॉन्स्टंट ॲक्सलरेशन आहे. म्हणजे तुम्ही काय म्हणणार, तुमच्या बॉडीची व्हेलॉसिटी काय होत आहे, इन्क्रीज होत आहे, लिनियरली इन्क्रीज होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे व्हेलॉसिटी इन्क्रीज होण्याचा रेट कॉन्स्टंट आहे. मग अशा केसमध्ये आपण ॲव्हरेज व्हेलॉसिटी फाइंड आउट करू शकतो. सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर ॲव्हरेज व्हेलॉसिटी? सो वी नो दॅट ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा आपण बऱ्याच वेळा फर्स्ट लेक्चरला आपण हा फॉर्म्युला बघितला होता की ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. सो व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? टाइमने इकडे मल्टिप्लाय करा. सो ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम. सो डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू व्हॉट इज ॲव्हरेज व्हेलॉसिटी? आता ॲव्हरेज व्हेलॉसिटी कशी फाइंड आउट करायची? इनिशियल व्हेलॉसिटी काय होती? यू. फायनल व्हेलॉसिटी किती होती? व्ही. ओके, आपण काय म्हणणार, फायनल व्हेलॉसिटी प्लस इनिशियल व्हेलॉसिटी, आणि नंबर ऑफ व्हेलॉसिटीज किती आहेत? 2 आहेत ना, म्हणून आपण 2 काय करणार, डिवाइड करणार. ही ॲव्हरेज काढण्याची पद्धत आहे. इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी, इनिशियल व्हेलॉसिटी प्लस फायनल व्हेलॉसिटी अपॉन 2 इंटू हा टी आहे तसा. आता ह्या टीची व्हॅल्यू मी इक्वेशन कायनेमॅटिक इक्वेशन 1 वरून फाइंड आउट करू शकतो. बघा, हे इक्वेशन काय, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. आता यू इकडे घेतला तर काय, यू काय झाला मायनस, मग व्ही मायनस यू इज इक्वल टू ए टी. आता ह्याच्यावरून मी काय करू शकतो, बघा, व्ही मायनस यू इज इक्वल टू ए टी. ह्या टीने इकडे डिवाइड करू शकतो, सॉरी ह्या एने इकडे डिवाइड करू शकतो, कारण ए टी बरोबर कसं आहे, मल्टिप्लाय. इकडे आल्यानंतर काय होणार, डिवाइड. सो इट बिकम्स व्ही मायनस यू अपॉन ए इज इक्वल टू टी. मला टीची व्हॅल्यू मिळाली, ती इथं मी पुट करणार. सो येस इज इक्वल टू व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू टी किती येणार, व्ही मायनस यू अपॉन ए. आता न्यूमरेटरला काय झालं, व्ही प्लस यू पहिल्या ब्रॅकेटमध्ये इंटू व्ही मायनस यू. मग तुम्हाला हा फॉर्म्युला माहीत असेल, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर किती असतो, ए प्लस बी इंटू ए मायनस बी. बघा इथं ए प्लस बी, ए मायनस बी, व्ही प्लस यू इंटू व्ही मायनस यू. मग हे काय होणार, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर, या फॉर्म्युल्यानुसार. येस किती आला, न्यूमरेटरला व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर अपॉन 2a. आता आपण काय करूया, ह्या 2a ने इकडे मल्टिप्लाय करू, डिवाइड इकडे गेलं तर मल्टिप्लाय होणार. मग इक्वेशन काय होईल, 2as इज इक्वल टू व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. म्हणजेच हे व्यवस्थित हे इकडे लिहा, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल टू 2as. दिस इज थर्ड इक्वेशन ऑफ मोशन फॉर युनिफॉर्म ॲक्सेलरेशन. ते इथं लिहून घेऊ आपण, v square minus u square is equal to 2as. In this way, we complete all the equations of motion. ओके, समजलं हे. आता हे थर्ड जे इक्वेशन आहे ते फाइंड आउट करण्याची आणखी एक मेथड आहे. आता आपण कसं फाइंड आउट केलं, तर आपण काय केलं, सिम्पली डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू ॲव्हरेज व्हेलॉसिटी इंटू टाइम. आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी किती घेतली आपण, व्ही प्लस यू अपॉन टी, सॉरी व्ही प्लस यू अपॉन 2 इंटू टी ॲज इट इज. ओके, आता सेकंड मेथड बघा, हेच इक्वेशन मिळणार आहे. आता ॲक्च्युली ही मेथड आहे ती आपल्या बुकमध्ये दिलेली आहे म्हणून आपण ती बघितली. दुसरी एक मेथड आहे, त्या मेथडनं पण आपण हे सेम इक्वेशन पुन्हा मिळवू शकतो ॲज इट इज. ओके, तर आपण काय करणार आहे बघा, हा जो आपला ग्राफ आहे, ह्या ग्राफचा पुन्हा काय करणार आहे, एरिया काढणार आहे. ओके, मग एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ, कारण एरिया अंडर व्हेलॉसिटी टाइम ग्राफ तुम्हाला काय देतो, डिस्प्लेसमेंट. सो या ठिकाणी डिस्प्लेसमेंट काय मिळणार, एरिया ऑफ काय येणार, ओ ए बी डी. मग तुम्ही जर व्यवस्थित बघितलं, ओ ए बी डी हा काय आहे, तर ट्रॅपिझियम आहे. ट्रॅपिझियम, एरिया ऑफ ट्रॅपिझियम ओ ए बी डी. समजलं. आता ह्या ट्रॅपिझियमचा आपण काय फाइंड आउट करूया, एरिया. आणि एरिया ऑफ ट्रॅपिझियम ओ ए बी डी इज नथिंग बट डिस्प्लेसमेंट. सो व्हॉट इज द डिस्प्लेसमेंट, तो एरिया ऑफ ट्रॅपिझियम. आता ट्रॅपिझियम काढण्याचा, ट्रॅपिझियमचा एरिया फाइंड आउट करण्याचा फॉर्म्युला काय असतो, तर 2 पॅरलल साईडची ॲडिशन पहिल्यांदा. मग ह्या 2 साईड कशा आहेत, ट्रॅपिझियमच्या एकमेकांना पॅरलल आहेत. कुठली साईड, ओ ए आणि बी डी ह्यांची ॲडिशन. मग ओ ए प्लस बी डी. बघा, ओ ए
आणि बी डी किंवा डी बी काही म्हणा, ह्या दोन पॅरल साईडची ॲडिशन इंटू ह्या ट्रॅपिझियमची हाईट. आता ट्रॅपिझियमची हाईट म्हणजे ही लेंथ असते बघा, इथून इथपर्यंत ही झाली ट्रॅपिझियमची हाईट. किती आहे तर ओडी. आणि पूर्ण ह्याला 2 काय करायचं, डिवाइड करायचं. 2 डिवाइड करा किंवा हाफनं काय करा, मल्टिप्लाय करा, अर्थ एकच. हा झाला ट्रॅपिझियम काढण्याचा फॉर्म्युला. 2 पॅरलल साईडची ॲडिशन इंटू हाईट अपॉन 2. ओके, यस इज इक्वल टू हाफ. आता ब्रॅकेटमध्ये काय येणार, ओ ए. ओ ए, ओ एची व्हॅल्यू किती आहे तर यू, इथून इथपर्यंत ह्या पॉईंटची व्हेलॉसिटी किती आहे यू, यू प्लस बी डी, बी डी किंवा डी बी. आता ही हाईट काय दाखवते, व्हेलॉसिटी, कारण व्हेलॉसिटी वाय ॲक्सिसवर आहे. आणि किती आहे ही व्ही, मग बी डीची व्हॅल्यू किती आली व्ही इंटू ओ डी. ओ डी किती आहे तर टी. ओके, यस इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला, हाफ इंटू यू प्लस व्ही इंटू टी. आता या ठिकाणी आपण काय करूया, यू प्लस व्ही इंटू टी. टीची व्हॅल्यू पुन्हा पुट करू फ्रॉम इक्वेशन 1. आता फ्रॉम इक्वेशन 1 टीची व्हॅल्यू काय येईल, एने इकडे डिवाइड करा. मग टीची व्हॅल्यू काय झाली, व्ही मायनस यू अपॉन ए. बघ टी पाहिजे ना, एने इकडे डिवाइड केलं, व्ही मायनस यू अपॉन ए. आणि यू प्लस व्हीला मी व्ही प्लस यू लिहू शकतो. व्ही प्लस यू आणि व्ही मायनस यू हे अगेन काय झालं, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. बरोबर ना, मगाचा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए प्लस बी ए मायनस बी आपण हा काय आला ए ॲज इट इज. आता 2a इकडे मल्टिप्लाय केलं तर काय येणार, इथे तुम्ही 2as, 2a इकडे जाणार ना, 2as राहिलं काय आर एच एसला, व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. बघा ते झालं मगाचं, आलं ना. आणि पुन्हा काय करायचं, हे इकडे लिहा हे इकडे लिहा, झालं थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशन किंवा थर्ड इक्वेशन ऑफ मोशन आपल्याला मिळालं. ओके, मग तुम्ही ह्याच्या अगोदर जी मेथड बघितली होती त्या मेथडनं सॉल्व्ह करा, कारण ती आपल्या बुकमध्ये दिलेली आहे. हे तुम्हाला मी एक्स्ट्रा सांगितलं. म्हणजे तुम्ही काय केलं, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन काढण्यासाठी पण एरिया काढला, पण तो एरिया कसा काढला, ट्रायंगलचा एरिया प्लस रेक्टँगलचा एरिया. आणि थर्ड कायनेमॅटिकल इक्वेशनसाठी पुन्हा एरिया काढला, पण ह्या ठिकाणी तुम्ही ट्रॅपिझियमचा एरिया काढला. समजतंय. आणि फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन कसं फाइंड आउट केलं आपण, तर ह्या ग्राफचा काय फाइंड आउट केला किंवा ह्या ए बी लाईनचा काय फाइंड आउट केला, स्लोप. लक्षात आलं. अशा तऱ्हेनं आपण तिन्ही इक्वेशन्स कंप्लीट केलेली आहेत. ओके, थँक्यू.